मोठी बातमी सकाळी सकाळी महाराष्ट्रात धडकली आहे। पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीमध्ये सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्यांची आठवण करून देणारी एक कारवाई जालन्यामध्ये करण्यात आली। जालन्यातल्या स्टील कारखानदारांचे कारखाने आणि घरं कार्यालय यावरती आयकर खात्याने छापा टाकला आणि तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे। यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा सगळा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय। यात महत्त्वाची बाब अशी आहे की ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले। 1 ते 8 ऑगस्ट अशी 8 दिवस ही कारवाई करण्यात आली होती। राज्यभरातले 260 अधिकारी आणि कर्मचारी 120 वाहनांमधून जालन्यात पोहोचलेले। या कारवाईमध्ये सापडलेली 58 कोटी रुपयांची रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये पॅक केली गेली, तेव्हा नोटांच्या बंडलांच्या जणू भिंतीच उभ्या राहिल्या होत्या। या सगळ्या कारवाईत औरंगाबाद येथील एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी यांचाही समावेश असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती राहुल कुलकर्णी आपल्याला देतील। राहुल, 8 दिवस या कारवाईमध्ये नेमकं काय काय घबाड सापडलं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढू शकते का? नारदा, आपण मगाशीच बरेच तपशील यातले दिले होते, पण आणखी जर महाराष्ट्रातल्या आत्ता जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी 1 ते 8 तारखेपर्यंत जालना आणि औरंगाबादमध्ये ही कारवाई झाली। राज्यभरातले ठाणे, नाशिक आणि मुंबईचे अधिकारी होते। 120 वाहनं वापरली गेली। या अधिकाऱ्यांनी आपल्या वाहनावरती दुल्हन हम ले जाएंगे असं स्टिकर लावलेलं होतं, म्हणजे आपण कुठल्या तरी लग्न समारंभाला चाललेलो आहोत असं त्यांनी भासवलं। जालन्यामधल्या 4, औरंगाबादमधल्या 3 व्यापारी आस्थापनावरती ही कारवाई झाली आणि त्याच्यामध्ये तब्बल 390 कोटी रुपयाची बेनामी संपत्ती जप्त झालेली आहे। 32 तोळे सोनं आणि आपण आता स्क्रीनवरती जे 500 रुपयाच्या नोटाची बंडलं पाहतो आहोत, अशी बंडलं त्यांना सापडली, जी मोजण्यासाठी त्यांना तब्बल 11 तास लागले। 13 मशीनचा त्यांना वापर करावा लागला। काही रंजक गोष्टी यातनं उघड झाल्या। एक म्हणजे ही जी बेनामी संपत्ती आहे ती आपल्याच कंपनीमध्ये काम करत असलेल्या आणि ज्यांना पुसटशीही कल्पना नाहीये अशा कर्मचाऱ्यांच्या नावावरती या बेनामी संपत्ती होती। ज्या वेळेला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना विचारलं की अरे तुमच्या नावावरती ही संपत्ती आहे, तर त्यांना अर्थातच त्याची काहीही कल्पना नव्हती। आता जे सोनं खरेदी केलं गेलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की 50,000पेक्षा अधिकच्या रकमेचं सोनं जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड द्यावं लागतं, तर त्याचेही तपशील आयकर विभागाला मिळालेले नाहीत। अधिकृतपणे आयकर विभागानं या संदर्भातली कुठलीही माहिती, जी प्रेस रिलीज युज्युअली येत असते आयकर विभागाकडनं, ती आलेली नाहीये। पण हे जे स्क्रीनवरती तुम्हाला दृश्य दिसतायत ती आमच्या आयकर विभागातल्या सूत्रांनी दिलेलीच ही दृश्य आहेत, ती अधिकृत दृश्य आहेत आणि ही जी माहिती आपण सांगतो आहोत महाराष्ट्राला ती अधिकृत आहे। कारण जालना हे एक मोठं हब आहे, तिथे 15 मोठे आणि 22 छोटे असे साधारणपणे 22,000 लोकांना रोजगार निर्मिती करणारे स्टीलचे कारखाने आहेत। 150 कोटी रुपयाचं वीज वितरणचं बिल दर महिन्याला जालन्यातनं जात असतं आणि महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये इथून स्टील पाठवलं जातं। मोठे राष्ट्रीय पातळीवरती नावाजलेले असे स्टीलचे ब्रँड इथे, तसंच औरंगाबादमध्ये सुद्धा एक केटरिंग व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत 2 जण की ज्यांच्यावरती धाडी पडल्या। आपल्याला याची पूर्ण माहिती आहे की ही रक्कम नेमकी कुणाकडे सापडलेली आहे। आपण थोडंसं वाट बघूया की ही नावं ज्या वेळेला अधिकृतपणे बाहेर येतील, कारण यामुळं जे चांगला व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्याविषयी मात्र विनाकारण संशय निर्माण होऊ नये ही त्यामागची भावना आहे। पण काही गोष्टीचा प्रश्न यातून पुन्हा निर्माण झालेत की जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर, अधिकात अधिक व्यवहार ट्रान्सपरंट झाल्यानंतर, मोठ्या रकमेचे व्यवहार आम्ही थांबवलेत असं म्हटल्यानंतर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशाची निर्मिती कशी होते? पश्चिम बंगालमध्ये 2,000 रुपयाच्या नोटा दिसतात आणि महाराष्ट्रामध्ये 500 रुपयाच्या नोटांची थापी दिसते, हे दिसतं आहे। ज्ञानदा, अजून बरेच तपशील आहेत आपल्याकडे, पुढे आणखी आपण सांगूया। बरोबर आहे। जेव्हा आयकरकडनं अधिकृतरित्या नावं जाहीर केली जातील तेव्हा ती अर्थातच आपणही स्पष्ट करू की कुणाकुणावर ही कारवाई झाली आहे। पण या सगळ्या प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन सुद्धा उजेडात येत आहे। 390 कोटींच्या घबाडाचं हे सगळं कनेक्शन आहे। जालन्यामध्ये 4 ठिकाणी तर औरंगाबादमध्ये 3 ठिकाणी छापे टाकले गेले। औरंगाबादचे बांधकाम व्यावसायिक विशेष करून आयकरच्या रडारवरती असल्याची माहिती मिळते। याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या सगळ्या धाडीचं औरंगाबाद कनेक्शन नेमकं काय आहे, कसं आहे? जालन्याचे जे स्टील व्यापारी आहेत त्यांचा जो पैसा आहे तो औरंगाबाद येथील एक व्यापारी बाजारामध्ये आणत असल्याची माहिती होती आणि त्यानुसार हे छापे पडलेले आहेत। एक
मोठं केटरर्स च्याकडे छापे पडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या सगळ्या छाप्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 58 कोटी रुपये रोख मिळाल्याची माहिती आहे. 16 कोटीचे सोन्याचे हिऱ्याचे दागिने मिळाले, 300 कोटीची बेहिशोबी मालमत्ता मिळालेली आहे आणि 1 ते 8च्या दरम्यानच औरंगाबादमध्ये देखील कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र इतर जे 2 व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक, त्यांची मात्र माहिती मिळू शकलेली नाही. आयकर विभाग ती लवकरच जाहीर करेल असं आपल्याला म्हणता येईल. मात्र औरंगाबादमध्ये जे छापे पडलेले आहेत त्याचं कनेक्शन हे जालन्याच्या स्टील व्यावसायिकाचीच आहे आणि त्यांच्याच मार्गातून अशा प्रकारचे इकडे पैसे आल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यातून ही छापेमारी झाल्याची माहिती मिळते आहे. आयकर विभाग आता आणखीन पुढे काय काय यामध्ये मिळालंय ते स्पष्ट करेल. मात्र औरंगाबादमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती रोकड, सोन्याचे दागिने आणि बेहिशोबी मालमत्ता मिळालेली आहे. बरोबर आहे. कोणकोणती संपत्ती या सगळ्या छाप्या दरम्यान जप्त करण्यात आली ती आपण पाहूया. बरंच घबाड सापडले. 390 कोटींचे घबाड आहे. जालन्यामधील 4 स्टील कारखानदारांवरती टाकलेल्या छाप्यात 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली गेली. आयकर खात्याच्या छाप्यामध्ये 58 कोटींची रोकडही जप्त झाली आहे. यात 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे आणि मोती असा एकूण 16 कोटींचाही ऐवज आहे. 300 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रही हस्तगत करण्यात आली आहेत. रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तासांचा वेळ लागला. कारवाईनंतर नोटांची बंडलं 35 कापडी पिशव्यामध्ये सीलबंद केली गेली. फार्म हाऊसमध्ये कपाटं, बिछाने या सगळ्याच्या खाली किंवा अडगळीत असलेल्या पिशव्यांमध्ये नोटांची बंडलं सापडली. सोन्याचे दागिने, विटा, बिस्किटं, नाणी, हिरे ही सगळी मालमत्ता ही जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागानं राज्यभरातले 260 अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी करून घेतले होते. औरंगाबादमधील एक लँड डेव्हलपर आणि एक व्यापारी यांचं कनेक्शन सुद्धा या कारवाई दरम्यान समोर आल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा जातोय आपण आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, ही सगळी कारवाई प्रामुख्यानं जालन्यामध्ये झाली आहे. जालना, औरंगाबाद या दोन्ही ठिकाणचे कारवाईचं नेमकं कनेक्शन काय समोर येत आहे आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं कारवाई झाली. तुम्ही म्हणालात की गाडीवरचे स्टिकर किंवा जेव्हा घरात काही रक्कम सापडली नाही तेव्हा फार्म हाऊसवरती जाणं, सगळा घटनाक्रम कसा होता? दोन्ही ठिकाणचं एक साम्य आपल्याला लक्षात येईल की एक म्हणजे हे जे या ज्या धाडी पडलेल्या आहेत, एक केटरिंग व्यावसायिक जर सोडला तर बांधकाम व्यवसायाशी निगडीत, कारण स्टील निर्मिती असेल किंवा बिल्डरशिप असेल, ही बांधकाम व्यवसायाशी निगडीत असते. आणि महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशभरामध्ये काय बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेले व्यवहार हे पारदर्शी नाहीयेत असं म्हटलं जातं. आता यातनं खूप इंटरेस्टिंग गोष्टी काय आहेत ज्ञानदा, की ज्यांच्या घरी ही संपत्ती सापडली, तर म्हणजे ज्यांच्या फार्म हाऊसवरती खरं तर जेव्हा अधिकारी तिथं पोहोचले त्यावेळेला त्यांना संशय आला की यांचं ट्रान्झॅक्शन खूप मोठं आहे, ते 4-5 राज्यामध्ये व्यापार करत असतात, पण त्यांनी आयकराकडे भरलेले तपशील मात्र खूप कमी आहेत. कारण युजली आयकर विभाग ज्या वेळेला एखाद्या आस्थापनावरती कारवाई करतो तर त्याच्या आधी ती खूप माहिती त्यांच्याकडे संकलित होत असते. तर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी त्या व्यावसायिकाला विचारलं की तुमची शेतजमीन कुठे कुठे आहे ती आम्हाला दाखवा. आणि मग जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती त्यांचं एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवरती ते ज्या वेळेला तिथं गेले त्यावेळेला ते चकित झाले, कारण आता जी व्हिज्युअल्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत ती सगळी व्हिज्युअल्स ही तिथलीच आहेत. म्हणजे ह्या जालन्यातल्या स्टील कारखान्यावरती कारवाई करत असताना प्रत्यक्ष संपत्ती मात्र शेतावरती सापडलेली आहे, ही त्यातली महत्वाची बाब. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या आस्थापनामध्ये काम करत असलेले अनेक असे कर्मचारी होते, काही कदाचित ड्रायव्हर पण असू शकतात, कारण आपल्याकडे हा ट्रेंड आहे की ड्रायव्हर असतील किंवा घरात घरकाम करणारे असतील किंवा शेतामध्ये शेतकाम करणारे लोक असतील, त्यांच्या नावावरती ही बेनामी संपत्ती केली जाते. त्यांना त्याची कसलीच कल्पना नसते. याही केसमध्ये असंच झालेलं आहे की यातल्या काही कर्मचाऱ्यांना बिलकुल माहिती नव्हतं की त्यांच्या नावावरती करोडो रुपयाची संपत्ती आहे. जेव्हा त्यांना प्रत्यक्ष कन्फ्रंट करणं, आपण ज्याला म्हणतो की या व्यापारी, या उद्योगपतींशी, या कर्मचाऱ्यांना समोरासमोर बसवलं, त्यावेळेला यांना लक्षात आलं की यांना काहीच माहिती नाहीये आणि मग ही सगळी संपत्ती जमा केली गेली. 4 महत्वाचे मुद्दे आहेत ज्ञानदा, की पारंपरिक पद्धतीनं अशा पद्धतीनं जी बेनामी संपत्ती निर्माण केली जाते त्याचे सोर्स काय. एक तर स्क्रीनवरती दिसतात त्या मोठं मूल्य असलेल्या नोटा, दुसरं सोन्याची बिस्किटं,
सोनं, हिरे, माणिक, मोती. आणि जे आता आयकर विभागाच्या पुन्हा पुन्हा वारंवार लक्षात येतं आहे ते हे आहे की बेनामी संपत्ती निर्माण करत असताना कुठे जमिनी विकत घ्या, कुठे प्लॉट विकत घ्या, कुठे बरोबर. फ्लॅट विकत घ्या हो. आणि मग त्याचे तपशीलच द्यायचे नाहीत. एक जो पुन्हा पुन्हा विचारावा असा वाटतो तो प्रश्न असा की इतकी ट्रान्सपरन्सी आली असं आपण म्हणतो की आधार लिंक केलंय पॅनला, पॅन लिंक केलंय आधारला, पण यातनं काळ्या पैशाची निर्मिती काही थांबलेली नाहीये. ईडीच्या रोजच कारवाया होतात आणि सीबीडीटीच्या माध्यमातूनही कारवाया होत असताना जी संपत्ती दिसते आहे ती तर आहेच, ती तर तशीच निर्मिती त्याची सुरूच आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कदाचित कनेक्शन्स आणखी व्यापक असू शकतात, व्याप्ती वाढू शकते या सगळ्या प्रकरणाची. राहुल आणि कृष्णा दोघांचेही आभार सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.